नमस्कार. विठ्ठल मंदिरात कीर्तनात रमलेल्या नामदेवांना मुक्ताई फाड 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 बोलते आहे. मुक्ताईच्या या बोलण्याने अगदी ज्ञानदेव, निवृत्ती सगळेच आश्चर्यचकित आहेत आणि नामदेव मात्र हे सगळं ऐकतायत. नामदेवांनी एक फार छान शब्द वापरला म्हणे तिथे मुक्ताईसाठी, तो म्हणजे सनकांडी. आपली सनकांडी असते ना, पेटवण्यासाठी वापरतात ती. मुक्ताईला ते सनकांडी म्हणाले. आणि हे सनकांडी म्हणणं जनाबाईला मात्र आवडलं नाही. नामयाची दासी इतकी छान गोडपोर, इतकी बोलतीये आणि ती सनकांडी कशी असू शकते. तेवढ्या या सगळ्या प्रकारामध्ये ज्ञानदेव पुढे आले आणि म्हणाले, नामदेवा, लहान आहे ती वयाने, समजून घ्या, तिला कळत नाही अजून. तिचा राग मानून घेऊ नका, तिचा स्वभावच असा आहे, ती फाड 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 बोलते. तुम्ही मोठे आहात, तुम्ही समजून घ्याल. नामदेवांचे डोळे भरून आलेले होते. एक मुलगी त्यांना सरळ आरसाच दाखवत होती. अजून मी भक्तीत परिपूर्ण नाही याची जाणीव करून देत होती. नामदेव हसून ज्ञानदेवांना म्हणाले, हां, मी कुठे मनावर घेऊ, आपण आपलं कीर्तनी रंगून जावं एवढं खरं. आणि पुन्हा एकदा टाळांच्या गजराला सुरुवात झाली आणि नामदेवांच्या तोंडून अभंग बाहेर पडू लागले. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव, चरण न सोडी सर्वथा, तुझी आण पंढरीनाथा. आता पंढरीनाथांना बोलल्याशिवाय नामदेवांच्याकडे पर्याय नव्हता. आणि पंढरीनाथ मोठ्या अधिकाराने पंढरीनाथांना बोलायचे हो नामदेव. म्हणजे असं नव्हतं की नामदेवांनी पंढरीनाथांना हाक मारावी आणि पंढरीनाथांनी येऊच नये. रोज रोज पंढरीनाथासोबत त्यांचं बोलणं चालायचं. त्यांनी खाऊ घालावं, पंढरीनाथांनी खावं. त्यांनी प्रश्न विचारावा, पंढरीनाथाने पांडुरंगाने उत्तरं द्यावीत. रोज पांडुरंगाशी बोलणारा. आणि कदाचित याच रोज बोलण्यामुळे नामदेवांच्यासाठी हा सगळा विषय डोक्यात गेलेला असू शकतो, हे मुक्ताईला सांगायचं होतं. मुक्ताईने स्पष्टपणे सांगितलं, नामदेवा, ज्ञान मिळवायला हवं, तरच त्या ज्ञानाने आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. नामदेवांनी शेवटी काय करू असं विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की त्यासाठी आळंदीला यावं लागेल. आळंदीत आल्याशिवाय ते मिळणार नाही. बरं बाई, येतो आळंदीत, असं नामदेवांनी सांगितलं. आणि मग कीर्तन संपायच्या वेळेला जनाबाई मुक्ताईकडे गेल्या. म्हणाले, किती गोड दिसतेस ग पोरी, चल आपण नामदेवाच्याच घरी जाऊ. मुक्ताईनी जनाबाईंना ओळखलंच नाही. पण ओळखलं नाही तरीही कसं विचारलं बघा. नाही ओळखलं मी आई आपल्याला, आपण कोण. आणि त्या आई या शब्दाने जनाबाई पूर्ण द्रवित झाल्या. जनाबाईंनी मुक्तेचा हात पकडला आणि लगबगीने नामदेवांच्या पंढरीतल्या घराकडे निघाल्या. पंढरीतल्या घराकडे नेल्यावर आतल्या बाजूला नामदेवांची पत्नी राजाई धान्य पाकडत बसली होती. ती म्हणाली, वहिनीसाहेब बघा ना कोण आलाय. वहिनीसाहेबांनी आतूनच सांगितलं, आला असेल कुणीतरी येडा विठ्ठल भक्त. राजाईसाठी विठ्ठल भक्त म्हणजे वेडे. अहो, वेड्या कसले, चांगली शहाणी पोरगी आहे, आपल्या वेड्याला शहाणं करणारी पोरगी आली आहे. ती पोरगी बघितल्यावर राजाईच्या मनात सुद्धा कुतूहल निर्माण झालं आणि ये ग बाई म्हणून बसवलं. बसवल्यावर दोघींच्या गप्पा सुरू. काय सांगावं, या विठ्यानं काय केलंय, विठ्ठलानं नाही. असलं हलाकीचं जीवन आलंय की माझा नवरा प्रपंचात लक्षच घालत नाही. संसार म्हणून कसला बघायचा नाही. डाळ धान्य घरात आहे की नाही हे बघायचं नाही. घरच्यांचं काय झालंय हे बघायचं नाही. विठ्यानं केलं हे सगळं. काय नीट करणार आहे की नाही कोणास ठाऊक. मुक्ताईनी हलकच हसल्या, म्हणाल्या, अहो सगळं तर नीट केलंय विठ्यानं. म्हणजे नामदेव असे विठ्ठल वेडे, आणि या विठ्ठल वेड्या नामदेवांचा संसार कोण करायचा, घर कोण चालवायचं. म्हणून विठ्ठलानं तुमच्या रूपानं त्याची बायको व्हायचं ठरवलं आहे आणि तो तुमच्या रूपात त्यांची काळजी घेण्यासाठी आला आहे. किती जीव लावता ना तुम्ही नामदेवावर. मग मात्र राजाई थोड्याशा हरकल्या. काय करणार, आपण बायाची जात, नवऱ्यावर प्रेम करावंच लागतं.
या दोघींच्या मधला हा संवाद चालू आहे. त्यात विठ्ठलाला दूषणं देण्याचं काम राजाई करतायत आणि मुक्ताईनं विठ्ठलच राजाईच्या रूपात त्यांची काळजी घ्यायला आलाय सांगितलं आहे. कारण ज्ञानदेवांनी मुक्ताईला सांगितलं होतं ना, नेवाशात ज्ञानेश्वरी लिहिताना, तो प्रसन्न झाला की तो वाटेल ते करायला येतो. तो वल्लभा मी कांतो असा शब्दसुद्धा देतो. म्हणजे तो पांडुरंग गरज पडली तर भक्ताची बायको व्हायला सुद्धा तयार असतो. हे ज्ञानेश्वरीत भावार्थ दीपिकेत मुक्ताईनं ऐकलेलं होतं आणि तेच तिनं सांगून टाकलं. राजाई एवढ्या खुश झाल्या. बस बाई असं म्हणून त्यांनी बसायला कांबळं टाकून दिलं आणि तेवढ्यात नामदेवांची आई गुणाई बाहेर आल्या. बघ माझी सून, दोघांचे कायम गाराणे करत राहते. दोघं म्हणजे कोण? एक नामदेव आणि दुसरे विठ्ठल. त्या दोघांना दूषणं दिल्याशिवाय हिला जमतच नाही. अगं नवऱ्याचं बोलायला लागली की हिला भानच राहत नाही. मला सगळं भान आहे सासूबाई. कुठलं भान? पोरगी घरी आली आहे, तिला काय विचारलं? बाई पाणी घेतेस का, काय खायचं आहे का, विचारलं तू? आणि मग राजाई भानावर आल्या. तेवढ्यात गुणाईनी आपल्या हातून दही पोह्याचा द्रोण मुक्ताईच्या समोर ठेवला. म्हणाले, पोरी एवढं आणलंय, बघ जमतं का तुला? मुक्ताईला जरासा हा प्रश्न जमतं का तुला हा वेगळा वाटला. जमतं का म्हणजे काय झालं न जमायला? उलट प्रसादच आहे तो. नामदेवांच्या घरचं अन्न मिळणं हा प्रसादच. ज्यांच्याशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो, ज्यांनी केलेला स्वयंपाक प्रत्यक्ष पांडुरंग खातो, त्या घरातला कुठलाही अन्नाचा कण प्रसादच की. जमणार की नाही असं का विचारताय आई? त्या म्हणाले, अगं तू बामणाची, आम्ही शिंप्याचे, तुला जमेल? काय झालं न जमायला? आणि कोण सांगितलं जमत नसतं म्हणून? म्हणून मुक्ताईनी गुणाईच्या हातातला तो दही पोह्याचा द्रोण हातात घेतला, 2 घास आपल्या तोंडात टाकले आणि बाकीच्यांकडे तो फिरवला. अहो फिरवायचा अवकाश गेला संपून. बाकीच्यांनी प्रसाद म्हणून त्या द्रोणातल्या दही पोह्याचं घेऊन टाकले होते. आता मुक्ताई राजाईला सांगू लागल्यात, वहिनी माझ्या डोक्यात असं आहे की नामदेवांना आळंदीला घेऊन जावं आणि काही ज्ञानाच्या गोष्टी त्यांना सांगाव्यात. जा बाई, चांगलं ज्ञान सांग. या सगळ्या वेडातून बाहेर काढ आणि माझ्या माणसाला जरा शहाणा करून पाठव. जरा काय, खूप शहाणा करून पाठवते. तुमचा माणूस मूळचा शहाणा आहे, फक्त त्यावर थोडीशी प्रक्रिया व्हायला हवी. जा बाई जा, तू सांग, घेऊन जा. आणि मग राजाई, गुणाई या घरच्यांची, आईची, बायकोची परवानगी मिळाली आणि नामदेवांच्या मनामध्येही आपण गेलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे असं वाटायला लागलं. कारण मुक्ताईची जरबी आणि अधिकारांची वाणीच तशी होती. ज्ञानदेवांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि या 4 भावंडांच्या सोबत नामदेव देखील निघाले. मागून जनाईचे अभंग सुरू होते. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. निघालेत. हा लेकुरवाळा विठ्ठलच जणू निघालाय असं वाटायला लागलंय आणि हे सगळे भावंड आणि नामदेव आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत. मजल दरमजल करत, प्रवास करत यांची वारी आळंदीत पोचली आणि आळंदीत आपल्या घरी गेल्यावर मुक्ताईनी निवृत्तीनाथांना प्रश्न विचारला, दादा नामदेवांना आपण आणलंय हे खरं आहे, पण आता त्यांना ज्ञान देण्यासाठी गुरुवर्यांना आणलं पाहिजे. मला तर गुरुवर्य येतो म्हणाले होते आणि अजून आलेले नाहीत. मला वाटतंय मी गुरुवर्यांकडे जावं आणि त्यांना घेऊन यावं. ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते एकटी जाऊन आणणार आहेस या वेळेला एवढ्या दूर? मुक्तेनं राग डोळे वटारून ज्ञानदादाकडे बघितलं आणि म्हणाले, हे रे काय दादा, मला का जाता येणार नाही असं वाटतंय? अरे जाऊन येऊ शकते की.
ज्ञानदेवांनी मंदसं स्मित केलं. माहीत आहे मला तू जाऊ शकतेस ते, पण तू एकटी जाणार आहेस का हे विचारतो. हो मग, गुरुदेवांना बोलवायला मी तर एकटी जाणार आहे. निवृत्तीनाथांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला. म्हणाले, मुक्ते जा बाई. आणि ज्या क्षणी निवृत्तीनाथांनी जा बाई गुरुदेवांना बोलव असं सांगितलं, त्या क्षणी मुक्ता मांडी घालून बसली पद्मासनात आणि तिने आपले डोळे मिटले. ज्ञानदेवांना कळलं की आता मुक्ताई योगमार्गानं आपल्या गुरुदेवांना गोरखनाथांना भेटण्यासाठी जाणार आहे. मुक्ताईचे डोळे मिटलेले, मन एकाग्र केलं आहे, सगळ्या चित्तवृत्ती एकाग्र केल्यात आणि योगकुंडलिनी जागृत करून मुक्ताईचा प्रवास आपल्या गुरुजींच्या दिशेनं सुरू झाला आहे. पुढे मुक्ताईची आणि गुरुजींची भेट कशी होते ते काय सांगतात नामदेवाला ज्ञान देण्यासंबंधी, या प्रवासामध्ये नामदेव कसे अस्वस्थ होतात, त्यांची भूमिका काय आहे, काय सल्ला गुरुदेवांचा, कोणाला गुरु करायला सांगतात, कोणाकडून तपासायला सांगतात, या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागात. नमस्कार.